हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर इथं चिकू हाय करत होता आणि आज आषाढी एकादशीचं पालखी चालली होती दारामधून. स्कूलचं चालू होतं ते. तर छान गाणे चालू होते विठ्ठलाचे. सगळे तल्लीन होते. मस्त झेंडे, मुलं रेडी झाले होते. वारकरी बनले होते. विठ्ठल रुक्माई बनले होते. झेंडे घेऊन मस्त वारी चालू होती त्यांची. तर आम्ही हे दृश्य पाहताना खूप छान वाटत होतं. असं झेंडे वगैरे घेतले, मुलांचा आनंद, सगळ्या लेडीज असे मिळून टाळ वाजत होते. खूप मज्जा वाटली बघण्यामध्ये, आनंद वाटला. मस्त गाणे एकावर एक चालू होतं त्यांच्या टाळावर. आणि मग पालखी गेली आमच्या दारामधून. आणि मग चिकून हट्ट केला की डी-मार्टला जायचे म्हणून त्याच्या पप्पाला विनवत होता. ते दोघांचं चालू होतं. वैतागून गेला होता चला चला म्हणून. मग शेवटी त्यांनी म्हणले चला निघूयात म्हणले डी-मार्टला. मग डी-मार्टला पोचलो आणि मग गाडी केली पार्किंग. आणि मग चिकू आणि चिकूचे पप्पा जात होते. तर आज गर्दी होती बऱ्यापैकी. इतकीही गर्दी नव्हती पण होती गर्दी. तर रविवार आणि शनिवार खूप गर्दी असते. तर आज काही इतकी गर्दी नव्हती, का तर आषाढी एकादशीमुळं लोक नसतील आली कदाचित. तर मग डी-मार्टमध्ये काय काय घ्यायचं चालू होतं. किराणा घेतला होता. मग वरच्या मजल्यावर कपडे, खेळणे वगैरे होतं. मग चिकू खेळणे बघून रडायला की मला मोठी गाडी पाहिजे, मला अशी छोट्या गाडी नाही पाहिजे. मग शेवटी त्याला JCB खूप आवडते. त्याने JCB घेतली आणि मग निघालो आम्ही डी-मार्टवरून. मग डी-मार्टहून निघताना पॉपकॉर्न नाही घेतले असं होऊ शकत नाही. मग चीज पॉपकॉर्न घेतले आणि चिकूनं JCB. मग घरी आल्यानंतर म्हणलं आज आषाढी एकादशीचं काहीतरी स्पेशल करूयात म्हणून मग शेंगाचे लाडू करायला घेतले. मंद आचेवर असं मस्त भाजले त्याला, शेंगदाण्याला असं फोल निघेपर्यंत. छान बारीक गॅसवर चालू होतं भाजायचं. 1 वाटी शेंगदाणे घेतले आणि मग त्याला अर्ध्या वाटीच्या थोडेसे वर गूळ घेतला कापून आणि मग छान भाजून घेतले बारीक ह्याच्यावर फोल निघेपर्यंत. आणि मग त्याचे पूर्ण फोल काढून घेतले. थंड झाल्यावरच फोल निघतात त्याचे. आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे गूळ असं आबडधोबड मिक्सरमधून काढलं. असं खूप पण बारीक नाही करायचं. बारीक केलं की तोंडामध्ये असं हे होतं. तर चांगलं जाडसर बारीक केलं आणि मग सगळंच वाटून घेतलं ते. आणि मग नंतर त्याचे पूर्ण शेंगाचं कूट आणि गूळ एकत्र करून घेतल्यानंतर असे छोटे छोटे लाडू बनवले. तर 1 वाटी शेंगदाणा आणि अर्धी वाटीच्या वर गूळ, त्याचे झाले 10 लाडू. तर आज आषाढी एकादशी स्पेशल लाडू बनवते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.